नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड येथे मी हैराव आर्यस उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण मराठी विषयातील उपयोजित लेखन या घटकातील निबंध लेखन हा उपघटक अभ्यासणार आहोत. निबंध लेखन कौशल्य कसे आत्मसात करावे, ते निबंध लेखन करत असताना निबंधाचे प्रकार, त्या प्रकारानुसार निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रथमतः निबंधाचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये निबंधाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रसंग अथवा अनुभव लेखन, त्यानंतर आत्मकथन आणि वैचारिक. तर या 3 प्रकाराद्वारे आपण निबंध लेखन करू शकतो. प्रथमतः निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी हे आधी आपण अभ्यासणार आहोत. तर आपण कोणता निबंध लिहिणार आहोत हे प्रथम विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवावे. एखादा विषय निवडल्यावर तोच व्यवस्थितपणे लिहावा. निबंधाचे मुद्दे बहुतेक दिले असतातच, पण समजा ते दिले नसल्यास आपण थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचा विस्तार करावा. एका परिच्छेदात 1 किंवा 2 मुद्द्यांचा विस्तार करावा. त्यानंतर निबंधाची सुरुवात कशी करावी, तर निबंधाची सुरुवात ही अतिशय महत्त्वाची असते. निबंधाची सुरुवात अथवा विषय प्रवेश जेवढा प्रभावी असेल तेवढे परीक्षकाचे तुमच्याबद्दलचे मत चांगले होते. निबंधाची सुरुवात खालील प्रकारे करता येईल. तर ती कशी, तर 1. विषयाची व्याख्या देऊन. 2. त्या विषयासंबंधी हल्लीची चर्चा करून. 3. एखाद्या कवीच्या त्या विषयासंबंधीच्या महत्त्वाच्या ओळी देऊन. 4. एखादा प्रसंग देऊन. 5. विषयाचे महत्त्व समजावून. 6. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत, संदर्भ किंवा उदाहरण देऊन. 7. एखादी गोष्ट अथवा संवाद थोडक्यात देऊन. त्यानंतर निबंधाचा जो मध्यभाग असतो तर तो कसा असावा, तर निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. यात मूळ विचार स्पष्ट करावा व विषयासंबंधीच लिहावे. भरकटत जाऊ नये. विचारांची पुनरावृत्ती टाळावी, यासाठी कमीत कमी 2 परिच्छेद करावेत. त्यानंतर निबंधाचा शेवट कसा असावा. निबंधाचा शेवट हा प्रारंभाप्रमाणेच महत्त्वाचा असतो. शेवट हा थोडक्यात अत्यंत स्पष्ट रूपाने व वाचकाला विचार प्रवृत्त करणारा असावा. नंतर निबंधाविषयी इतर महत्त्वाच्या गोष्टी, तर त्या कोणत्या, तर निबंधात 4 ते 5 परिच्छेद असावेत. एका परिच्छेदात 1 अथवा 2 विचारांचे विवेचन असावे. निबंध हा वाचकांशी सुसंवाद साधणारा तर असावाच, पण त्यात विचारांची पुनरावृत्ती नसावी. निबंधाची भाषा शुद्ध व ओघवती असावी. त्यात व्याकरणाच्या चुका करू नयेत. त्याचप्रमाणे शुद्ध लेखनाचे नियम पाळावेत. योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. शक्य असल्यास वाक्प्रचार व म्हणी यांचा कौशल्याने वापर करावा. त्यामुळे निबंध प्रभावशाली व आकर्षक बनतो. या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तक अथवा बाजारात मिळणारी निबंधाची पुस्तके यावर अवलंबून न राहता स्वतः खूप वाचन करावे. आपल्या सभोवतालचे जागरूकपणे निरीक्षण करावे. वर्तमानपत्रातील, रेडिओवरील व टी व्हीवरील बातम्या वाचाव्यात, ऐकाव्यात. स्वतःची टिपणे काढून चिंतन मनन केल्यास हा प्रश्न कठीण वाटणार नाही. नंतर आपण पुढे निबंधाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे आपला प्रसंग अथवा अनुभव लेखन. तर यात आपण अनुभवलेली एखादी, ऐकलेली एखादी घटना, प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करीत असते. जर तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल, असा विचार आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन
शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो आणि त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. तर अशा प्रकारे प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात किंवा कुठले मुद्दे लक्षात घ्यावेत, तर ते खालीलप्रमाणे: प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. नंतर भाषा प्रभावी, चित्रदर्शी किंवा हुबेहूब वर्णन करणारी असावी. त्यानंतर भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक नसावी. त्यानंतर लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे. तर अशा या काही मुद्द्यांचा जर आपण अभ्यास केला किंवा हे मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर आपण प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन चांगल्या प्रकारे करू शकतो. नंतर निबंध लेखनाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वैचारिक निबंध. तर वैचारिक निबंधामध्ये जर आपण पाहिले तर वैचारिक निबंध लेखन करत असताना विचारप्रधान निबंधात विषयाच्या विचाराला प्राधान्य असते व हा विचार मांडताना विवेचन करावे लागते. म्हणून विचारप्रधान निबंध हा विवेचनात्मक असतो. यालाच चिंतनात्मक निबंध असेही म्हणतात. या प्रकारच्या निबंधात वर्तन, कथन आणि कल्पना यापेक्षा विचार महत्त्वाचा असतो. विचार म्हटला की दोन बाजू आल्याच. त्यातील एक बाजू लेखक मांडत असतो. हे आपले विचार लोकांना पटवून देण्यासाठी लेखकाला त्याची मांडणी सुसंगतवार करावी लागते. ती तर्काला व शास्त्राला धरून असावी लागते. तर वैचारिक निबंध लेखन करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, तर त्याच्यात या निबंध प्रकारात विचारांना प्राधान्य असते. विचाराला दोन बाजू असू शकतात. योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा व्हावी. मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारानुसार असावी. मुद्द्यांचे समर्थ न करण्यास नामवंत विचारवंतांचे विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घ्याव्या. तर अशा प्रकारे आपण निबंध लेखन करत असताना त्याच्यातला जो एक प्रकार आहे वैचारिक निबंध, याचं लेखन उत्तम प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे किंवा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मकथन. तर आत्मकथन निबंध लेखन करत असताना आत्मवृत्तपर निबंध म्हणजे काल्पनिक लेखन. अशा प्रकारच्या निबंधातील निवेदन प्रथम पुरुषी मी या स्वरूपाचे असते. आत्मवृत्तपर निबंध म्हणजे परकाया प्रवेश असतो. यालाच मनोगत, कैफियत किंवा आत्मनिवेदन असेही आपण म्हणतो. तर आत्मलेखनपर निबंध करत असताना कुठल्या गोष्टी किंवा कुठले मुद्दे लक्षात घ्यावेत, विचारात घ्यावेत, तर ते खालीलप्रमाणे: सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार असावेत. त्यानंतर त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. त्यानंतर आपण स्वतःची वस्तू आहोत अशी कल्पना करणे. त्यानंतर कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. नंतर संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी. तर थोडक्यात सांगायचे झाले तर निबंध लेखन करत असताना कोणती काळजी घ्यावी, निबंध लेखनाची सुरुवात कशी असावी, निबंधाचा मध्यभाग कसा असावा, शेवट कसा असावा, निबंध लेखन करत असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, त्यानंतर निबंध लेखनाचे प्रकार किती, प्रसंग अथवा अनुभव लेखन, आत्मकथन, वैचारिक असे 3 प्रकार आणि निबंध लेखन करत असताना किंवा अनुभव लेखन निबंध लेखन करत असताना, आत्मकथनपर निबंध लेखन करत असताना आणि वैचारिक निबंध लेखन करत असताना कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, हे आज आपण थोडक्यात अभ्यासले. धन्यवाद.